नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण कुठलीही रेसिपी नाही करणार आहोत, तर रेसिपीसाठी लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट आज आपण इथे घेतलेली आहे। आणि मदर्स डे पण आलेला आहे, सो आईला ते गिफ्ट पण झालेलं आहे। काय आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल। तर आज मी तुमच्यासमोर रिव्ह्यू घेऊन आलेली आहे हॉकिन्सच्या फ्युचरा पॅनचा। नॉनस्टिक पॅन आहे आणि खूप मस्त आहे, अफोर्डेबल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सारखे पॅन चेंज करण्यापेक्षा किंवा नवीन घेण्यापेक्षा एकदाच छान मस्त इन्व्हेस्टमेंट करायची एका मस्त पॅनमध्ये। आणि नॉनस्टिक आहे त्यामुळे आपल्याला डोसा करता येतो, कटलेट करता येतात, आंबोळी करता येते। त्यासोबतच तुम्ही जर का चपाती भाजायला तो वापरला तरीही चालेल। खूप छान पॅन आहे, नॉनस्टिक आहे आणि साईडला हँडलसुद्धा पकडायला आहे। मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये त्याचा पूर्ण रिव्ह्यू दाखवलेलाच आहे। तर हा पॅन जो आहे तो हॉकिन्स ब्रँडचा आहे आणि त्यासोबतच नॉनस्टिक असल्यामुळे तुम्ही डोसा जरी त्यावरती केलात तर तो खाली चिटकत नाही। तर चला बघूयात हा पॅन नक्की आहे तरी कसा। तर हा आहे पॅनचा बॉक्स आणि याच्या बाहेरून एक पॅकेज होतं, म्हणजे बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये हा बॉक्स होता। ॲमेझॉनवरून घेतलेला आहे, सो खूप छान पॅकेजिंग दिलेली आहे त्यांनी। आणि हा त्या पॅनचा बॉक्स आहे। तर तुम्ही ते बघू शकता, इथे त्यांनी डोस्याचं पण असं चित्र दिलेलं आहे आणि त्यासोबतच कटलेटचं पण दिलेलं आहे। फ्युचरा नॉनस्टिक हॉकिन्सचा आहे, त्यामुळे खूप म्हणजे ब्रँडेड असल्यामुळे खूप दिवस टिकणारा असा आहे। चला तर बघूयात हा पॅन कसा आहे। तर तुम्ही बघू शकता, मी इथे पॅन बाहेर काढलेला आहे। पॅनला पण त्यांनी छान असं प्लास्टिक कवर असं करून दिलेलं आहे आणि थोडासा जड आहे पॅन, धरायला हँडल पण आहेच, तुम्ही बघू शकता। पॅनसोबत आपल्याला त्यांनी ते नायलॉन स्क्रबर दिलेला आहे, तर या स्क्रबरनेच पॅन घासायचा। आपली जी साधी घासणी असते त्याच्याने नाही घासायचा, नाही तर त्याच्यावरचं जे कोटिंग असतं ते निघू शकतं। त्यासोबतच आपल्याला त्यांनी इथे कुकबुक दिलेली आहे आणि त्यासोबतच काही इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये दिलेले आहेत, म्हणजे हा पॅन कसा यूज करायचा किंवा मग त्याची डायमीटर, त्याच्यानंतर त्याच्या क्वालिटीज, हे सगळं आपल्याला ह्या कुकबुकमध्ये दिसतं। त्यासोबतच त्यांनी काही रेसिपीजसुद्धा दिलेल्या आहेत ज्या की आपण ह्या पॅनवरती करू शकतो। तर बऱ्याच रेसिपीज आहेत, तुम्ही ते बुकमध्ये बघूसुद्धा शकता। आणि त्यासोबतच आपल्याला इथे वुडन स्पॅच्युला भेटतो। या पॅनला वुडनचाच स्पॅच्युला यूज करायचा, म्हणजे आपण साध्या पॅनला किंवा साध्या तव्याला जे स्टीलचे उलटणं यूज करतो ते नाही यूज करायचं। वुडन स्पॅच्युला जो यांनी दिलेला आहे, तुम्ही कुठलाही वुडनचं स्पॅच्युला यूज करू शकता। हॉकिन्सचाच आहे तो पण। आणि हा आहे आपला पॅन। तुम्ही याचं थिकनेस पण बघू शकता, 4.88 mm असा तो थिक आहे, थोडासा जाड आहे आणि हँडल आहे पकडायला, त्यामुळे आपल्याला छान असं पकडतासुद्धा येतं। आणि मागून असं आहे आणि एकदम स्मूथ असा आहे, म्हणजे त्याचा जो पॅनचा जो सरफेस आहे तो एकदम स्मूथ असा आहे। सुपेरियर जर्मन नॉनस्टिक आहे। त्यासोबतच याला 2 वर्षाची गॅरंटीसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि जे बॅटर आहे ते एकदम छान असं स्प्रेड होतं त्याच्यावरती। तर क्वालिटीनी तर खूप छान असा पॅन आहे हा। या पॅनवरती प्राईस जी दिलेली आहे ती 1840 अशी दिलेली आहे, पण जर का तुम्ही ॲमेझॉनवरून घेतलात तर साधारण तुम्हाला हा 1600पर्यंत मिळून जाईल। तर तुम्हाला जर का हा पॅनचा रिव्ह्यूचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। मी याच्यासोबतच जी बटरफ्लायची गॅस शेगडी घेतली होती त्याचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे आणि ट्रिओच्या बाउल्सचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे, रिव्ह्यू व्हिडिओ। तर ते व्हिडिओ जर का तुम्ही अजून बघितले नसतील लगेचच जाऊन बघा, ते सुद्धा खूप छान आहेत। तुम्हाला काहीतरी परचेस करताना थोडीशी हेल्प होईल म्हणून मी हे व्हिडिओ केलेले आहेत। जर का व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्यासोबतच जर तुम्ही धनश्रीज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन।